मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने या सर्व बाबीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केलेली आहे। श्रीमती शीतल तेली उगले, विभागीय आयुक्त पुणे हे या समितीच्या अध्यक्षा असतील। MPCBचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य असतील। प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, तज्ज्ञ आहेत, ते सदस्य असतील। प्राध्यापक अनिल कुमार दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, हे याचे सदस्य असतील। यांना समितीला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत। त्याचप्रमाणे या सर्व बाबीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी कंपनीच्या विरुद्ध, अँटनी लारा कंपनीच्या विरुद्ध महापालिका आता FIR दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केलेली आहे। आज उशिरापर्यंत हा FIR देखील दाखल होईल आणि यामध्ये या सर्व सुरक्षिततेचा जबाबदारी तिथल्या ऑपरेशन मेंटेनन्समध्ये त्यांनी जी काय जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, अतिवृष्टीमुळे तिथे असलेल्या कचराचा ढीग याच्या बाबतीत सुरक्षितता त्यांनी बाळगणे आवश्यक होते। या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्यासाठी हा FIR दाखल करून त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधात विनंती महापालिका आता करणार आहे। या पर्यावरण विभागाचे जे मुख्य अभियंता श्रीयुत संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत आल्हाट, ज्यांची या सर्व प्लॅन्टवरती निगराणी किंवा सुपरविजन कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी होती, या दोघांकडचे सर्व पदभार आता काढून घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि हे सर्व पदभार आता मुख्य अभियंता यांचे पदभार श्रीयुत ओंबासे यांच्याकडे देण्यात येणार आहेत आणि कार्यकारी अभियंता आल्हाट यांचा पदभार हा श्रीयुत निकम यांच्याकडे देण्यात येणार आहे। या कंपनीला देखील या सर्व बाबींच्या बाबतीत त्यांना कारणे दाखवा नोटीस महापालिकेने आज बजावलेली आहे। श्रीयुत संजय कुलकर्णी आणि श्रीयुत आल्हाट यांना देखील त्यांनी सुपरविजन नियंत्रण करण्यामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि या सर्व परवानग्या त्यांनी न तपासल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध देखील कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि या कारणे दाखवा नोटिसीचं उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं आहे। यानंतर या बाबतीतली कारवाई पुढे करण्यात येईल।